शेतकऱ्यांच्या काही कमेंट आहेत आपल्या यूट्यूबवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती तुम्ही कमेंट करत असतात. तुम्हाला वाटतं आम्ही दखलच घेत नाहीत, पण आमचं सगळीकडे लक्ष असतंय. त्याच्यामुळेच आज मी तुमचे काही जणांचे प्रश्न काढलेत, ज्यांनी व्यवस्थित सभ्य भाषेत विचारलंय, ज्यांना खरंच काहीतरी पडलेलं आहे. बाकी काही ट्रोल पण आहेत, पण ते असू द्यात. चंद्रकांत पाटील 4888 असा एक युजर नेम आहे यूट्यूबला. त्यांनी विचारलंय, काय विचारलंय तर मागच्या वर्षी तुमचा अंदाज पूर्णपणे फेल ठरला, मग या वर्षी तुमचा अंदाज खरा आहे हे कसं शेतकऱ्यांनी मानावं. आपणास विनंती आहे, अंदाज द्यायचे असतील तर परफेक्ट द्या, अन्यथा देऊच नका. काय तुमचं म्हणणं काय याच्यावरती, की गेल्या वर्षी तुमचे अंदाज भाव चुकलेले होते? मला तर वाटतं की चंद्रकांत पाटील हे आपल्या ॲग्रोवनचे व्हिडिओ रोज पाहत नाहीत. त्यांनी जर पाहिले असे तर हा प्रश्न विचारला नसता. त्यांचा प्रश्न साहजिकच कापूस आणि सोयाबीनच्या बाबतीत. मी जसं तुम्हाला आपण आधीच्या प्रत्येक प्रश्नामध्ये आपण अनालिसिस करत आलेलो आहे की बाजार भावावर कशाचा परिणाम होत असतो. मागच्या वर्षीचे आपले अंदाज चुकले का, तर मी स्पष्ट शब्दात म्हणलं की नाही चुकले. शेवटच्या टप्प्यामध्ये साहजिकच बाजारभाव कमी आले, त्याला वेगवेगळी कारणं होती, त्या कारणांचे आपण वेगवेगळे विश्लेषण सुद्धा दिलेले. त्यामुळे आपण काय करत असतो, किमान 5,000 आणि कमाल 6,000 आपण एक दर कमीत कमी 5,000 आणि जास्तीत जास्त 6,000 असं गेल्या वर्षी आपण. आणि इथे एक गल्लत काय केली जाते माहिती आहे का, की तुम्ही हा भाव राहील ते सांगताय. आपण शेतकऱ्यांना काय सांगतोय की तुम्ही या भाव पातळीच्या दरम्यान विकण्याचा निर्णय घेऊ शकता, तुम्ही विकास म्हणून आपण सांगत नाही. कारण शेतकऱ्यांचं एक असं पण आहे की आम्हाला तुम्ही सांगा की हे ह्या भावालाच विका बाबा. मग तसंच मी तुम्हाला ते सांगितलं की तुमच्या भावाचा विक्रीचा निर्णय तो तुम्ही स्वतः घ्यायला सक्षम व्हा. त्यासाठी तुम्हाला जे जे काही फंडामेंटल्स बाजाराचं विश्लेषण लागेल ते काही लागेल तर आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहोत. तसं आपण कापसात सांगितलं होतं 8,500 ते 9,500 दरम्यान तुम्ही कापूस विका. तर 9,000 ते 9,500 दरम्यान कापूस गेला नव्हता का, तर गेला होता, साहजिकच गेला होता. 8,500 रुपये सुद्धा बराच दिवस भाव होता. तर आपलं शेतकऱ्यांना एकच सांगणं होतं की ह्या प्राइस रेंजच्या वरती तुम्ही ही जी प्राइस रेंज आहे 8,500 ते 9,500 हा आपल्याला हंगामामधला एक काय म्हणतात आयडियल प्राइस, म्हणजे चांगली प्राइस ठरू शकते आणि तुम्ही या प्राइस मध्ये कापूस विकू शकता. हे आपण वेळोवेळी सांगितलेलं सुद्धा होतं. पण इथं काय झालं माहितीये का, की जेव्हा आपण सप्टेंबर मध्ये मागच्या सांगितलं होतं की कापूसाची रेंज शेतकऱ्यांसाठी फायद्याची, आपण काय सांगतो कापूस किती राहील हे नाही सांगू शकत ना, की या हंगामामध्ये कापूस एवढाच राहू शकतो किंवा असंच होऊ शकतं. कापसाचा फंडा हायेस्ट किती जाऊ शकतो आणि लोएस्ट खाली पडायला किती पडू शकतो. तर आपण विश्लेषण काय देतो की शेतकऱ्यांना फायदेशीर कुठले प्राइस रेंज राहू शकते. बरोबर. जेव्हा आपण सप्टेंबर मध्ये मागच्या वेळेस सांगितलं होतं की 8,500 ते 9,500 रुपये प्राइस राहू शकते, त्यावेळेस बऱ्याच शेतकऱ्यांनी जे माझ्या कॉन्टॅक्टमध्ये असतात त्यांनी सुद्धा मला फोन करून सांगितलं की सर तुम्ही सांगता की 8,500 ते 9,500, पण बऱ्याच जणांचं म्हणणं की यंदा 12,000 14,000 रुपये कापसाचे भाव जाणार आहेत. तर मी त्यांना हे सांगायचं की बाबा त्यांचा अभ्यास वेगळा असू शकतो, पण आमचा अभ्यास असा सांगतो की प्राइस रेंज या दरम्यान राहू शकते. पण तिथे शेतकरी आपल्याला शिवाय घालतच होते ना, की तुम्ही व्यापाऱ्यांकडून पैसे घेतले, तुम्ही दलाली करताय, तुम्ही कापसाचे भाव पाडण्याचं काम करतायत. आता याच्यावरतीच एक पुढचा प्रश्न आहे तुमचं, तेच मला ऐकून घ्यायचंय, समजून घ्यायचंय आणि ते शेतकऱ्यांना पण लय महत्वाचं आहे. संदीप गाडे 9728 असा एक युजर आहे यूट्यूबवरती. त्यांचं म्हणणं आहे की भाऊ तुम्ही जे काही अंदाज करता ते अंदाज करू नका. उत्पन्न कमी होणार, भाव वाढणार ही बातमी मोदी साहेबांपर्यंत जाणार आणि मग मोदी साहेबांपर्यंत पोहोचली की मोदी साहेब कापूस गाठी आयात करून भाव पाडणार. परत तुम्हीच म्हणणार की आयात करून भाव पडले, काय गरज आहे आयात करण्याची वगैरे वगैरे. तर म्हणजे शेतकऱ्यांचं काय कन्फ्युजन आहे तुम्हाला कळालं ना. बरोबर. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सांगता म्हणूनच हे होतं, त्याच्यामुळे तुम्ही म्हणूच नका की भाव वाढणार आहेत वगैरे वगैरे. नाही, आता हे जे कोण संदीप भाऊ आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी की आपण जे अंदाज सांगतोय शेतकऱ्यांसाठी सांगत असतो. आता साहजिकच मी जसं तुम्हाला सांगितलं, आपण जेव्हा शेतकऱ्यांसाठी काम करतो त्यावेळेस साहजिकच आपण उद्योग किंवा व्यापारी किंवा इतर ज्या घटकांचे हित आहे त्या विरोधात आपण त्यांच्याशी बोलत असतो. जसं मी तुम्हाला आधीच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगत होतो की शेतकऱ्यांचं कसं असतं, म्हणजे बऱ्याचदा अनुभव मला असायला आहे, म्हणजे प्रत्येक शेतकरी असं किंवा असं नाही, मी शेतकऱ्यांना दोष सुद्धा देत नाही त्या गोष्टीबाबत, कारण त्यांच्यापर्यंत जी माहिती पोहोचते वेगवेगळ्या माध्यमातून त्याच्यावरून ते आपलं आकलन ठरवत असतात. जसं मी आधी तुम्हाला सांगितलं की जेव्हा आपण प्राइस रेंज ही सांगत होतो तेव्हा शेतकऱ्यांना अपेक्षा होती 10,000 12,000, त्यावेळेस सुद्धा आपल्याला शेतकरी हेच टीका करत होते. जेव्हा प्राइस रेंज याच्या खाली आली, त्याच्या खाली कशामुळे आली, कापसाचे भाव कशामुळे पडले, की आपल्याकडे मोठ्या प्रमाणामध्ये कापूस नंतर शेवटच्या टप्प्यात बाजारात आला. एप्रिल नंतर सगळ्यात जास्त कापूस एप्रिल नंतर बाजारात आला आणि शेतकरी पावसाळ्याच्या आधी कापूस विकतात हे सगळ्यांना माहिती आहे. शेतकऱ्यांना स्वतःला माहिती आहे, उद्योगांना माहिती आहे आणि साहजिकच शेवटच्या टप्प्यात कापूस बाजारात येणार हे उद्योगांना सुद्धा माहिती होतं. मग जेव्हा आपल्याला जर कमी भावात कापूस मिळत असेल तर कोण वाढून भाव तर मिळणार नाही साहजिक, कारण स्टॉक होता. आता जसं आपल्याकडे पाऊस कमी पडायला लागला तसं कापसाचे भाव सुद्धा वाढत गेले. मग आता सुद्धा शेतकरी म्हणतात की तुमचे अंदाज खोटे ठरले, तुम्ही व्यापाऱ्यांसाठी काम केलं, तुम्ही याच्यासाठी काम केलं. ते आरोप करतात. सोयाबीनचा सुद्धा आपण 5 ते 6 रेंज सांगितली होती, तसं पाहिलं तर सोयाबीनचे भाव परफेक्ट ठरलेले आहेत, कारण 5 ते 6 दरम्यान. आता
ज्या क्वालिटीचा माल नाही त्याचे भाव निश्चितच कमी आहेत. मग याच्यामध्ये आरोप करण्याचं काय कारण आहे? मला त्याचा एक प्रश्न पडतो. आणि राहिला प्रश्न सरकारचा, तुमचा आहे की सरकार तुमचं ऐकून धोरण घेणे परत तुम्ही ते सांगता. तर आपण सरकारसाठी सांगत नाही की भाव वाढणार किंवा हे वाढणार. आपण उद्या जर आपण शेतकऱ्यांना सांगितलं नाही किंवा उद्या उत्पादन कमी झालं मग आपलं प्राइस चांगली होऊ शकते, मग तुम्हाला असं म्हणायचं आहे का की उत्पादन कमी झाल्याचा जो बाजारभाव जे वाढणार आहे त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल किंवा नाही होईल हे सांगणं चुकीचं आहे का? तुमच्यापर्यंत इन्फॉर्मेशन पोहोचायचं नाही का असं त्यांना म्हणायचं आहे का? साहजिक आपला स्टँड काय आहे की शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळाला पाहिजे, ज्यासाठी आपल्या सगळ्यांचा लढा आहे. आणि शेतकऱ्यांच्या लढाईमध्ये आपण सुद्धा तेवढ्या त्याच्यामध्ये सहभागी खांदा लावूनच काम करतोय. मग त्यामुळे त्यांचे जे काय म्हणतात मला तर असं वाटत नाही की तथ्य किंवा मग आपण गव्हर्नमेंटची स्वतःची यंत्रणा आहेत आणि प्रत्येक देशामध्ये प्रत्येक राज्यामध्ये प्रत्येक व्यापाऱ्यांच्या संघटना उद्योगांच्या संघटना, आपली गरज काय गव्हर्नमेंटला? आता एक पुढचा प्रश्न आहे, युजर आहेत हे संदीप किसन मोरे 7427 यांचं काय म्हणणं माहिती का? यांचं इंटरेस्टिंग म्हणणं आहे की आम्हाला आमच्या शेतात किती कापूस होतं ते समजत नाही. आम्हाला आमच्या शेतात किती कापसाचं उत्पादन होतं ते समजत नाही. तुम्ही एसीत बसून खुर्चीवर बसून तज्ज्ञ बिज्ञ होता आणि मग तुम्हाला अमेरिका आणि चीनचा अंदाज कळतो कुठं एसीत बसून खुर्चीवर, असं त्यांचं म्हणणं आहे. तर हे आक्षेप तुम्हाला मान्य आहे का? हे आरोप खरा आहे का? आपण हे अंदाज कुठून घेतले अमेरिकेच्या उत्पादनाचे? आपण नेहमी सांगतो किंवा ब्राझीलच्या कोनाबने दिला तिथल्या संस्थेने, अमेरिकेच्या USDA दिला का, चीनच्या तिथल्या कृषी मंत्रालयाने दिला, आपण त्यावेळेस त्यांचा रेफरन्स सांगत असतो. मग आपण इथे बसून कुठून जरी आकल्याचे तारे तोडतो त्याचा अर्थ तसा नाही ना. आपण प्रत्येक वेळेला आकडा कुणाचा आहे म्हणजे आपल्या देशात सुद्धा सांगा, सोयाबीन सांगा सोपाचा आहे, SCEचा आहे, गव्हर्नमेंटचा आहे, आणखी कुठल्या व्यापारी संघटनेचा आहे, कापसाचा सुद्धा ते सांगतो. बरोबर आहे. CIIचा आहे किंवा मग आपलं कापूस महामंडळाचा आहे किंवा आणखी COCPचा आहे. प्रत्येक संस्थेचे त्यांचे अंदाज असतात आणि त्या अंदाजाचे आकडे आता सहज ते जे म्हणतात की आमच्या शेतातलं आम्हाला उत्पादन कळत नाही किती होईल किती काय, मी तर म्हणतो तुम्ही काढा. माझ्या एकरामध्ये मला किती उत्पादन होणार आहे, माझा उत्पादन खर्च किती आहे आणि मला किती रेटने कापूस विकायला परवडेल, तुम्ही हे मुद्दे सुद्धा मांडा. बरोबर. त्याशिवाय तुम्हाला विक्रीचा निर्णय घेता येणार, त्याशिवाय तुम्हाला गव्हर्नमेंटचं तुमच्या आमदार खासदाराचं मनगट पकडता येणार नाही. तुम्ही उगाच हवे जर सांगितलं नाही मी एवढा कापूस लावला मला एवढा क्विंटल झाला आणि तुम्ही पण हे सांगू नका, ही भूमिका मुळातच चुकीची आहे की आम्हाला माहित नाही म्हणजे कुणालाच माहिती. उलट शेतकऱ्याला माझ्या एका एकरामध्ये किती कापूस आला, मला त्याला किती उत्पादन खर्च आला आणि मला कापूस कितीने विकला हे मला परवडेल, हे मुद्देसूदपणे शेतकऱ्याला प्रत्येकाला मांडता आलं पाहिजे आणि याचे प्रश्न सुद्धा सरकारला विचारता आले पाहिजे. बरं, आता हे पुढचे एक युजर आहेत संतोष मस्के 749 असं त्यांचं युजर नेम आहे. यूट्यूबलाच ही कमेंट आहे. मी खूप विश्वास ठेवला होता ॲग्रोवनवर, पण फालतूचा स्टंट करतात आणि शेतकऱ्याची दिशाभूल करतात आणि आपली प्रसिद्धी दाखवण्याचं काम करतात. आता याला काय ना काही लोकांना असं पण वाटतं की आपण फक्त सबस्क्रायबर वाढवण्यासाठीच सगळं काम करतोय. आपलं म्हणजे आपल्या हेतूवरतीच तो असा आरोप आहे किंवा शंका घेतली जाते की तुम्ही असे करतात. तर असं खरंच होतं का की आपण स्टंट करतो किंवा काहीतरी दाखवतो विनाकारणच काहीतरी विश्लेषण करतो? संतोष मस्के मला यांना हेच सांगायचं आहे, जर समजा आपल्याला स्टंट करायचं आहे किंवा तुम्ही जसं म्हणलं आपल्याला सबस्क्रायबर वाढवायचे किंवा आपल्याला आणखी पब्लिसिटी करायची तर मग आपण हे प्राइस रेंज का नाही सांगणार? हे प्राइस रेंज का सांगतो? जसं मागच्या मी तुम्हाला जर सांगितलं की ते शेतकरी सुद्धा पाहत असेल की ज्यांनी मला लिंक्स किंवा कात्रनं पेपरचे किंवा वेबसाईटच्या लिंक पाठवल्या, 14-15 हजार रुपये कापसाला भाव मिळेल अशा बातम्या बाजारामध्ये आल्या होत्या मागच्या हंगामामध्ये सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरच्या दरम्यान. त्यावेळेस मग आपण पण तसे मग आम्ही पण तसे दिले असते ना. मग आम्ही का तुम्हाला सांगितलं की आयडियल प्राइस नाही हीच राहू शकते म्हणून, आणि शेवटपर्यंत आपण त्या प्राइस रेंजला टिकून असतो. बरोबर आहे. आज रोजी जेव्हा शेतकरी म्हणतात की तुमचा अंदाज शेवटच्या टप्प्यात चुकला, तर एकतर कसं आहे बाजाराचा गुणधर्म आहे आणि नेमकं फंडामेंटल्स आलं की आपण ते वेळोवेळी सांगत असतो की बाजारातली परिस्थिती बदलली की प्राइस रेंज सुद्धा बदलत असते. मग आपण हे सुद्धा मान्य केले की कशामुळे आपले अंदाज शेवटच्या टप्प्यामध्ये चुकले कापसाचे. आपण वेळोवेळी त्याच्यावर व्हिडिओ सुद्धा बनवले की नेमकं शेवटच्या टप्प्यात कापसाचे भाव किती पडले, कशामुळे पडले, त्याला कुठले कुठले घटक कारणीभूत आहेत. आपण ती जबाबदारी घेतो. आपण जेव्हा हंगामामध्ये प्राइस रेंज सांगतो त्याची जबाबदारी आपण शेवटपर्यंत घेतो. आणि जेव्हा शेतकरी मला स्वतः फोन करून विचारतात की सर तुमच्या अंदाजाचे कशामुळे चुकलं, मी त्यांचं सांगतो त्यांना की अंदाज चुकले हे म्हणणं तेवढं थेट म्हणणं तो असं सोपं असतं, पण त्याच्या मागचं जर गणित बाजाराचं जर आपण बघितलं, बाजारातला कुठलाही अनालिस्ट किंवा स्वतः इन्व्हेस्ट करणारा जो कोणी मोठा उद्योजक जर असला स्वतः इन्व्हेस्ट करत असलो त्याला सुद्धा हंगामामध्ये शेवटपर्यंत बाजार किती राहील कुठल्याही शेतीमालाचा हे अचूकपणे सांगता येत नाही. बर, आता एक पुढचा प्रश्न आहे की प्रकाश शिरसाट 10-12 असं हे युजर नेम आहे त्यांचं म्हणणं काय आहे तर भाऊ हा अंदाज आहे पण तुमच्या मते काय भाव राहील बरं? कसं आहे शेतकरी ज्यावेळी भाव वाढतात त्यावेळी शेतकरी माल विकत नाहीत
पण तुमच्या मते फिक्स भाव काय राहणार, रिप्लाय द्या फक्त, अंदाज सांगू नका. हे सांगा की मे मध्ये वाढतो, फक्त तुमचा अंदाज सांगा की रिप्लाय, म्हणजे रिप्लाय त्यांना हवाय. त्यांनी असं रिप्लाय बऱ्याच वेळेस विचारलंय. तर प्रकाश भाऊ, मी तोच प्रश्न तुमचा जाणून घेण्यासाठी विचारलाय मुद्दाम की काय आहे बाबा फिक्स भावाचं नेमकं गणित काय आहे. तर तुम्हाला तसा फिक्स भाव सांगता येतो का सर शेतमाल बाजारातील? यांचं नाव काय? यांचं नाव प्रकाश शिरसाट आहे. प्रकाश शिरसाट यांनी एक अगदी योग्य मुद्दा इथं मांडला की जेव्हा भाव वाढतात तेव्हा शेतकरी कापूस विकत नाही. आणि असं अनुभवाला आलं, प्रत्येक शेतकरी करतात असं मी म्हणत नाही किंवा प्रत्येकाकडे असं होतं असं नाही. पण जेव्हा कसं असतं बाजारामध्ये एक ट्रेंड कळतो आणि त्याचा अनुभव मला बराच म्हणजे मागच्या वर्षी सुद्धा आला. जेव्हा कापसाचे भाव वाढत 9,000च्या पुढे गेले ना, तेव्हा शेतकऱ्यांना म्हणजे बऱ्याच लोकांना अशी आशा लागली की 10,000 12,000 रुपये क्रॉस होईल. याच्या मागे साहजिकच म्हणजे आपण म्हणता येईल की जे लॅक ऑफ इन्फॉर्मेशन आहे, माहितीचा अभाव होता की नेमकं आता रे प्राइस वाढली पण ती कशामुळे वाढली आणि खरं त्याच्यामुळे याच्यापेक्षा वर जाईल का, याचं अचूक माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नव्हती असं मी ठामपणे आज सांगतो. कारण काय की मागच्या काही महिन्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांशी बोलल्यानंतर असं लक्षात आलं की सोशल मीडिया की जसं आपले वेबसाईट्स आहेत, काही यूट्यूब आहेत, काही फेसबुक आहेत, ह्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत अशा बातम्या गेल्या होत्या की कापसाचे भाव 10,000 12,000च्या पुढे जातील. एक काही माशाने असं सांगितलं 15,000 सुद्धा भाव जाईल. त्यावेळेस ॲग्रोवनचे माझ्याच बातम्या ॲग्रोवनमध्ये छापून आलेल्या, त्याच्या खाली माझ्या बायलांचं छापलं होतं. मी त्याला स्पष्ट शब्दात सांगितलं होतं भाऊ तू ते हेडिंग चुकीचं टाकलं की 15,000 भाव देईन, बातमी ॲग्रोवनची खाली टाकली, ते काढ नाही तर कायदेशीर कारवाई तुझ्यावर करण्यात येईल. मग हे जे काही याच्यावर चालू असतं ना सोशल मीडियामध्ये, तर याच्यामुळं शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम तयार होतो. मग जेव्हा प्राइस वाढत चालते शेतकऱ्यांना असं वाटतं की आता प्राइस वाढतच जाणार आहे. जेव्हा प्राइस वर जाते ना तेव्हा खाली येण्याचा सुद्धा धोका असतो. कारण बाजाराचे फंडामेंटल्स आपल्याला बघावे लागतात. आणि आता यांचं जर म्हणणं आहे की तुम्ही एकदम प्राइस रेंज सांगा, तर प्राइस रेंज मी तर म्हणतो आतापर्यंत मी 7 वर्ष झाले वेगवेगळ्या लोकांच्या संपर्कात आहे, उद्योगांच्या संपर्कात आहे, आजपर्यंत एकाने सुद्धा किंवा जो कोणी त्याला सुद्धा सांगता येत नाही किंवा कापूस 7,000 राहील 7,500 राहील. आणि ते शेतकरी म्हणल्यावर त्यांना आता प्रत्येक हंगामात तो अनुभव येतच असतो ना की सतत बाजार बदलत असतो, परिस्थिती बदलली की बाजार बदलत असतो. मोतीराम पौल 8262 असे युजर आहेत. जिनिंग उद्योग आणि व्यापाऱ्यांना विकल्या गेलेल्या चॅनलवाल्यांनी अंदाज देणं बंद करावं. मागच्या वर्षी शेतकऱ्यांचं नुकसान यांच्यासारख्या चॅनलमुळे झालंय. त्यामुळे कृपा करून कापूस सोयाबीन उत्पादनाविषयी अंदाज देणं बंद करा. आता मला खरं तर हा तोच प्रश्न आहे परत की तुम्ही व्यापाऱ्यांची दलाली आहेत आणि दलाल आहेत वगैरे, पण तरीही सर यांनी विचारलंय, मला तेच सांगायचं की जर समजा आपल्याला व्यापारी आणि जिनिंगवाले यांच्याशी जर काम करायचं असतं तर मग आपण शेतकऱ्यांना बाबा तुम्ही चांगल्या गावात कापूस विका आणि सोयाबीन विका असं कसं सांगितलं असतं. मग आपण सांगितलं असतं तुम्ही 4,000 विका बाबा, आता कापसाचा भाव वाढणारच नाही, कापूस तुम्ही 5.5-6 विका. हे प्रश्न मला तेच कळत नाही की नेमकं हे जे काही कोणी आहेत समजा मोतीराम पौल, ते त्यांनी नेमके आपल्या सुरुवातीपासून जे व्हिडिओ पाहिले का, आपल्या बातम्या वाचल्या का, आपण काय सांगतोय किंवा कसं सांगतोय. साहजिक ठीक आहे त्यांचा राग ठीक असू शकतो की उद्या त्यांनी कापूस ठेवला असेल, सोयाबीन ठेवला असेल, पण भाव वाढले नाही. पण याचा अर्थ असा नाही ना की आपण तुम्ही दुसऱ्यांना ॲग्रोनला सांगणार. मी तुम्हाला आधी जे सांगितलं की सोशल मीडियावर अशा भरपूर बातम्या फिरत असतात. तर शेतकऱ्यांनी सगळ्यात आधी काय करावं की जेव्हा तुम्ही ॲग्रोनला कमेंट करता किंवा तुम्ही आम्हाला दोष देता तेव्हा तुम्ही आमचे जे व्हिडिओ येत आहेत, आम्ही जे काही बातम्या देतो, तुम्ही आधी त्याची शहानिशा करा की ॲग्रोवनचा आहे का आणि आपण त्याच्याबद्दल बोलतो का. बऱ्याच लोकांनी आता काही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहेत, आपण जे व्हिडिओ टाकतो तर एक दोघांनी म्हणजे बरेच जण करतात, पण ताजा अनुभव असा की एका ग्रुपमध्ये मी आहे तिथे त्यांनी एकाने लिंक शेअर केली यूट्यूब चॅनलची आणि एकाने खाली कमेंट केली यांचं काय ऐकू नका, हे चुकीचे अंदाज देतात. मग कदाचित ते मला ओळखत नसेल, मी खाली कमेंट टाकली की नेमकं कोणते अंदाज दिले. त्याने सांगितलं यांनी मागच्या वर्षी सांगितलं की सोयाबीन 9,000 खाली विकू नका, 9,000 पुढं जाईल. मग त्यांना मी काय सांगितलं की तुम्ही एखादी लिंक बातमीची यूट्यूबची त्यांना आपल्या यूट्यूब चॅनलची लिंक सुद्धा दिली की ह्या चॅनलवर जा, याच्यामध्ये ही प्लेलिस्ट असते यांची, मार्केट बुलेटिंग काय, मार्केट अनालिसिस काय, त्याच्यामधला एखादा व्हिडिओ शोधून दाखवा की याच्यामध्ये सांगितलं असेल ह्या हंगामामध्ये की 9,000च्या वरती सोयाबीन जाईल म्हणून किंवा 8,000च्या वरती जाईल किंवा 7,000च्या वरती जाईल, आपण ते सांगितलेलं आहे असं. तर त्यांचा रिप्लाय नाही किंवा काही नाही. तर मला तर असं वाटतं की इतर माध्यम जे काही किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून जी काही माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचते तर बरेच शेतकरी शहानिशा न करता त्यांना असं वाटतं असेल की कदाचित ॲग्रोवनचंच आणि ते विश्वास ठेवतात आणि त्यामुळेच ही सगळी गल्लत होत असते. पुढं तुमचे काही अजून प्रश्न असतील, आपण अजून त्याची उत्तरं देण्यासाठी मी अनिल सरांना म्हणणार आहे की तुम्ही या आणि त्याची उत्तरं द्या, परत भेटूच. पण आता हे सगळं असं आहे आणि याच्यातनं आपल्याला मार्ग काढत पुढे जायचं आहे. परिस्थितीचा तुम्हाला अंदाज आलाय, तुम्ही फार सहन केलंय, आता रजा घेतो, पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ. तोपर्यंत
ॲग्रोवनचं सबस्क्राईब करायचं आहे चॅनल. फेसबुकला पाहत असताना व्हिडिओ लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सगळ्यांपर्यंत पोहोचायचं आहे. शेतकरी शेवटी जगला पाहिजे, टिकला पाहिजे, त्याला समृद्धी लाभली पाहिजे, हेच ॲग्रोवनचा सातत्यानं प्रयत्न आहे. त्यासाठी पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ.